नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 31 ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढणार की मग घटणार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 31 ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता 31 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस वाढणार की मग घटणार। सध्याच्या कंडिशनच्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये सध्या कशी कंडिशन आहे, त्याचा परिणाम 31 तारखेपर्यंत राज्यावरती कसा होणार आणि या परिणामामुळे 31 तारखेपर्यंत पाऊस वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं उत्तर घेऊया। बंगालच्या उपसागराचा विचार केला तर मित्रांनो, आताही तिथं कमी दाबाचा पट्टा पश्चिम बंगालच्या वर घोंगावताना दिसतोय, परंतु याची तीव्रता कमी झालीये, ज्यामुळे मित्रांनो राज्यात थोडा पाऊस कमी झालाय। परंतु अरबी समुद्रातील चक्राकार स्थितीमुळे आपल्याला 24, 25, 26 या 3 दिवसामध्ये राज्यात पाऊस दिसणार आहे। आणि हा जो पाऊस आहे तो खास करून मित्रांनो उत्तर मराठवाड्यामध्ये, म्हणजे आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता दिसत आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे। आता इथं उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठं, नाशिकला पाऊस वाढणार आहे, नंदुरबारला वाढणार आहे, आणि त्यानंतर जळगाव, धुळे, पालघर या उत्तर कोकणामध्ये जर विचार केला तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर इथे 24 तारखेपासून पाऊस वाढणार आहे। आणि त्याच्याबरोबर विचार केला तर आपल्याला नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया इथं पाऊस वाढताना दिसणार आहे। म्हणजे जो जो भाग हा उत्तर महाराष्ट्रात येतो, उत्तर विदर्भात येतो, उत्तर मराठवाड्यात येतो आणि त्याचबरोबर मित्रांनो उत्तर कोकणात येतो, या ठिकाणी पाऊस हा आपल्याला 24, 25, 26 तारखेला दिसणार आहे। मग इतर जिल्ह्यांचा विचार केला तर काय इतर जिल्ह्यात पाऊस पडणार नाही का? तर पाऊस कुठं आणि कधी हलका ते मध्यम दिसेल, पण पावसाची तीव्रता मात्र दक्षिण महाराष्ट्रात कमी दिसणार आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आता जो पाऊस पडणार आहे ना, तो पाऊस मित्रांनो उत्तर दिशेला जास्त पडणार आहे, दक्षिण दिशेला कमी आहे। मध्य भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। परंतु एकदा 26 तारीख ओलांडली की 27, 28, 29, 30 हे 4 दिवसापर्यंत कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता कमी होणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 31 किंवा 1 तारखेपासून पाऊस दिसणार आहे। परंतु जर 31 तारखेपर्यंतचा विचार केला तर 26 तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे। 26 तारखेनंतर 27, 28, 29, 30ला पाऊस तुलनेनं फार कमी होणार आहे। फक्त कोकणात कुठंतरी हलका पडेल, बाकी इतर ठिकाणी पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे। आणि 31 तारखेपासून पाऊस पुन्हा सुरू होणार आहे, म्हणजे 26 तारखेपर्यंत पाऊस वाढणार आणि 27 ते 30 तारखेपर्यंत पाऊस घटणार आणि 31 तारखेपासून पुन्हा पाऊस वाढणार। असं 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं चित्र दिसत आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या की जिथं पाऊस पडला तिथं ओके, जिथं पाऊस नाही पडला तर शेताची इतर कामं करून घ्या, कारण 31 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस दमदार हजेरी लावणार आहे।
तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ मला वाटते आपल्याला मनापासून आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.